नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मैत्रिणींनो, आज आपण स्वामी महाराजांचे 3 गुरुवार इच्छापूर्ती व्रताविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. हे व्रत अतिशय प्रभावी आणि त्वरित फल देणारं व्रत आहे. बघा, आपण मनुष्य जन्म म्हटला की अनेक समस्या, अनेक अडचणी ह्या आहेतच. मग ती आर्थिक समस्या असेल, डोक्यावर कर्जाचा डोंगर झालाय, काय करावं, कर्ज वाढतच आहे, किंवा नोकरी, करिअर, स्वतःचे घर, लग्न किंवा संतान प्राप्ती, पुत्रप्राप्ती, यासाठी देखील हे व्रत तुम्ही करू शकता. एकदा करून बघा, इच्छा पूर्ण होतेच. फक्त व्रत करताना मनापासून श्रद्धेने करा. तुम्ही तुमचे 100% सेवेला द्या, मग बघा चमत्कार. मैत्रिणींनो, गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून शक्य असेल तर अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद घेऊन त्या पाण्याने स्नान करावं. त्यानंतर पिवळे वस्त्र जर तुमच्याकडे असतील तर ते परिधान करा. यामुळे काय होतं, आपला गुरुबळ जे आहे तर ते मजबूत होतं. केशरचा टिळा किंवा हळदीत गुलाबजल मिक्स करून तो टिळा कपाळी लावावा. नंतर तुळशी मातेची पंचोपचारे पूजा करावी. सूर्यदेवाला जल अर्पण करावं, अर्घ्य द्यावी. जीही व्यक्ती सूर्यदेवाला दररोज अर्घ्य देते त्या व्यक्तीला समाजात मान, सन्मान, कीर्ती, पदप्रतिष्ठा, उत्तम आरोग्य आणि यश प्राप्त होतं. आरोग्याविषयी काही समस्या असतील तर त्या सुटतात. म्हणून सूर्यदेवाला अर्घ्य आवर्जून द्या. तुम्हाला माहिती असेलच, एक तांब्याचा तांब्या स्वच्छ पाण्याने भरून घ्या. त्यामध्ये चंदन, अक्षदा, फूल, हळद, कुंकू आणि थोडासा गूळ घेऊन त्या पाण्याने सूर्यदेवांना अर्घ्य द्यावी. सूर्यदेवांची 12 नावे म्हणावी, नंतर गायत्री मंत्र म्हणावा. तर बघा मैत्रिणींनो, तुम्ही स्वामी महाराजांचे 3 गुरुवार व्रत करताय, स्वामींची कुठलीही सेवा करताय, तुमच्या देवघरात स्वामी महाराजांचा फोटो छोटासा का होईना हा असायलाच पाहिजे, हे लक्षात घ्या. किंवा स्वामी महाराजांची छोटीशी मूर्ती ही असायलाच पाहिजे. स्वामी महाराजांचं अधिष्ठान आपल्या देवघरामध्ये हे असणं अवश्य आहे. रोजची देवपूजा करून घ्या. बसायला आसन घ्या आणि रोजची देवपूजा करून घ्या. नंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे. तर संकल्प कसा करायचा? उजव्या हातामध्ये पडीभर पाणी घ्या. त्यामध्ये अक्षदा, फूल, हळदी, कुंकू घ्या आणि तुमचं संपूर्ण नाव बोला. तुम्ही जिथे राहता ते ठिकाण बोला, तारीख बोला त्या दिवसची आणि तुमचा संकल्प बोला. गोत्र बोला. गोत्र माहिती नसेल तर कश्यप गोत्र बोला. आणि संकल्प बोलताना स्वामी महाराजांना विनंती करा, माझ्याकडनं हे 3 गुरुवारचे व्रत निर्विघ्नपणे तुम्ही करून घ्या, माझ्याकडनं ही सेवा, अशी स्वामी महाराजांना विनंती करा. आणि तुम्ही कशासाठी ही सेवा करताय ते स्वामी महाराजांना सांगा आणि हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्या. हा झाला संकल्प करून. आता स्वामी महाराजांची मूर्ती तुमच्या देवघरात असेल तर स्वामी महाराजांना अभिषेक करा. प्रथम पाण्याने, नंतर पंचामृताने, पुन्हा पाण्याने अभिषेक करा. अभिषेक करतेवेळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करायचा आहे. फोटो असेल स्वामी महाराजांच्या तुमच्या देवघरामध्ये तर फोटोची पंचोपचारे पूजा करून घ्या. स्वामी महाराजांना हिना अत्तर लावा, चंदन, अष्टगंध लावा, पिवळ्या रंगाची फुले अर्पण करा, धूप दीप ओवाळा. त्यानंतर नैवेद्य दाखवा. नैवेद्यामध्ये खडी साखर, दूध साखर किंवा केळी, जी काही फळं अवेलेबल असतील तुमच्याकडे ती नैवेद्यामध्ये ठेवा. आणि हो, तुम्हाला या 3ही गुरुवारी उपवास करायचा आहे हे लक्षात घ्या. सेवा तर करायचीच आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला स्वामी स्तवन पठण करायचं आहे, जे नित्य सेवा स्तोत्र व मंत्र या पोथीमध्ये आहे. नंतर 11 माळी जप श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे. त्यानंतर 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. हे झाल्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करायचे आहे. या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. हे पारायण एकाच बैठकीमध्ये आपल्याला वाचायचे आहे. 1 तास लागतो या पारायणाला. मध्ये उठू नका, बोलू नका. सेवा ही मनापासून झाली पाहिजे हे लक्षात घ्या. त्यानंतर आरती म्हणा. नित्य सेवा स्तोत्र व मंत्र या पोथीमध्ये आरती दिलेली आहे. नंतर तुम्ही जोही स्वयंपाक बनवला, सात्विक भोजन, वरण, भात, भाजी, चपाती, तो नैवेद्य स्वामींना दाखवा. थोड्या वेळानंतर तुम्ही जेवायला तो नैवेद्य तुम्हाला जेवायला घ्यायचा आहे. आणि मैत्रिणींनो, पारायण सुरू करण्यापूर्वी स्वामींना मुजरा आवर्जून करा आणि पारायण झाल्यानंतर पुन्हा स्वामींना मुजरा तुम्हाला करायचा आहे. जोही स्वामी महाराजांसमोर झुकतो, नाक घासून मुजरा करतो, त्याला इतर कुठेही झुकायची वेळ स्वामी महाराज कधीच येऊ देत नाहीत, हे लक्षात घ्या. संध्याकाळी तुम्हाला जेवण करून हा उपवास सोडायचा आहे. मात्र दिवसभर फराळाचे पदार्थ खाऊन उपवास तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला उद्याच्या गुरुवारपासून म्हणजे श्रावण महिन्यात उद्याचा जो गुरुवार आहे
तर गुरुवारपासून हे व्रत करणं शक्य झालं नाही तर काहीही हरकत नाही. फक्त श्रावण महिन्यात हे व्रत सुरू केलं तरीही चालेल. पुढे दुसऱ्या गुरुवारपासनं तुम्ही हे व्रत सुरू करू शकता किंवा या महिन्यात तुम्हाला शक्य झालं नाही तर जेव्हाही तुमची इच्छा होईल तेव्हा हे इच्छापूर्ती व्रत तुम्ही नक्की करा. बघा आता नियम काय, तर नियम घरात मांसाहार व्रत होईपर्यंत कडकडीत बंद ठेवावा लागेल. परअन्न चुकूनही खायचं नाही आणि गुरुवारी ब्रह्मचर्याचे पालन तुम्हाला करायचे आहे. हे झाले नियम. आता उद्यापन कसे करावे, तर याच पद्धतीने 3 गुरुवार सेवा आपल्याला करायची आहे आणि तिसऱ्या गुरुवारी पारायण करून झाल्यानंतर आरती करा आणि गोडाचा नैवेद्य स्वामींना दाखवा. तुमच्या यथाशक्ती नैवेद्य बनवा. पुरणपोळी, बेसन लाडू, खीर असा एखादा पदार्थ गोडाचा बनवा, नैवेद्य दाखवा. झालं उद्यापन. आता तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रात अन्नदान करू शकता, म्हणजे दानपेटीत तुमच्या यथाशक्ती दान करू शकता. अगदी 101 रुपये केले तरीही चालेल आणि स्वामी महाराजांचे आभार माना की स्वामी महाराज माझे 3 गुरुवार व्रत तुम्ही निर्विघ्न करून घेतलेत आणि स्वामींना मुजरा करा. फक्त व्रत करताना एकाच ठिकाणी हे व्रत आपल्याला करायचे आहे. म्हणजे सासरी जर तुम्ही सुरुवात केली तर सासरीच हे तिन्ही व्रत तुम्हाला 3 गुरुवार व्रत करायचे आहे आणि तुम्ही माहेरी राहत असाल तर माहेरी 3 गुरुवार होईपर्यंत तुम्हाला व्रत करायचं आहे, हे लक्षात घ्या. मैत्रिणींनो, अतिशय प्रभावी आणि त्वरित फल देणारी ही स्वामी महाराजांची सेवा करून तर बघा आणि चमत्कार बघा. बंद नशिबाचे दरवाजे उघडतील. अशक्य गोष्टी देखील शक्य होतात या व्रताने. म्हणून पुन्हा सांगते, आवर्जून करा हे 3 गुरुवार इच्छापूर्ती व्रत. चला आजचा व्हिडिओ येथेच एंड करते. भेटू पुन्हा. तोपर्यंत स्वामींची सेवा करत राहा. नवीन सेवेकरी घडवा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.